रांगे साहेब, तुम्ही मुंडे बंधू भगिनींना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका. महादेव जानकरांना, गोपीचंद पडळकरांना टार्गेट करायचा प्रयत्न करू नका. एकाला टार्गेट करायचं आणि बाकी आमचे भाऊ भाऊ म्हणायचं असलं कूटनीती बंद करा. हा लक्ष्मण हाके जरांगे तुमच्या प्रत्येक प्रश्नाला विथ लॉजिक उत्तर देणार आणि तुमचा प्रत्येक गोष्टीला तयार असेल. इथून पुढे मी जर मुख्यमंत्री असले तर सगळे प्रश्न सोडवले. मग आत्ताचे तुमचेच मुख्यमंत्री आहेत ना, ते स्वतः मुख्यमंत्री. जादूची कांडी आहे का तुमच्याकडे? तुम्ही काय घटनेची तत्व, रिझर्वेशन पॉलिसी, लॉ, तुम्ही मुख्यमंत्री झाला म्हणजे या सगळ्या यंत्रणा, स्वायत्त यंत्रणा काय तुम्ही ताब्यात घेणार का? त्यामुळे जरांगे एक मुख्यमंत्री व्हा, काय व्हा, तुम्हाला शुभेच्छा आहेत. पण कॉन्स्टिट्यूशनच्या कॉन्स्टिट्यूशनला कुठल्याही प्रकारचे थ्रेड्स इथं कुठलाच सम्राट, कुठलाच पंतप्रधान पोचवू शकत नाही. आम्ही ओबीसी मध्ये जाणार नाही तर ओबीसीत आमच्यात आहे. ते त्यांनाच विचारा या प्रश्नाचं उत्तर म्हणजे काय असतं ते. काही बोलायचं, प्रत्येक आंदोलनाला प्रत्येक वेगळी मागणी करायची. आम्ही सहन करतोय. शोषित, वंचित, पीडित बांधव सहनशील आहे. या महाराष्ट्रामधल्या माझ्या मराठा तरुणांना माझी कळकळीची विनंती आहे, या महाराष्ट्रामधली छत्रपती शिवरायांची पॉलिसी तुम्ही अभ्यासा. छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीला बरोबर घेतलंय म्हणून या महाराष्ट्राची माती, महाराष्ट्राची ओळख देशात वेगळी आहे. तुम्ही या महाराष्ट्रातला सलोखा, भाईचारा बिघडवू नका. ओबीसीनं कधीही कुठलंही कायदा हातात घेतलेला नाही, कधी या गोष्टी झालेल्या नाही.